नमस्कार मित्रांनो, मी महादेव सोळुंके. सध्या हल्ली एक चर्चा चालू आहे बुलढाणा अर्बन शाखेबद्दल, जी गोल्ड लोन सोने तारण योजना. अनेक त्यांचे मोठमोठाले वेअर हाऊस आहेत शेतमाल साठवण्यासाठी. अनेक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांची संस्था आहेत. 500-600 संस्था त्यांच्या असतील महाराष्ट्र, भारत देशामध्ये. आणि एक 10-15 हजार कोटी रुपयाचा व्यवहार त्यांचा वर्षाकाठी असतो. सोनं तारण, इतर शेतमाल तारण योजना आणि मोठमोठाले वेअर हाऊस त्यांचे आहेत. खूप सारी प्रॉपर्टी त्यांची बुलढाणा जिल्ह्यासारख्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांची प्रॉपर्टीसुद्धा आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये एक अफवा सुरू झालेली आहे की बुलढाणा अर्बन शाखा पळून जाणार आहे, सर्वांनी आपली सोने सोडून घ्यावी. मित्रांनो, माझ्या अंदाजाने हे जे शेतमाल खरेदी करणारे जे लोक असतात, जसं कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, जे व्यापारी लोक असतात ना, ही लोकांनासुद्धा ही अफवा तयार केलेली असावी, जेणेकरून शेतकऱ्यांनी सध्या शेतमाल दाबून ठेवलेला आहे. हा माल शेतकऱ्यांनी विक्रीस काढावा. कमीत कमी भावाने आपल्याला तो माल शेतकऱ्यांचा भेटेल आणि ते पैसे घेऊन शेतकरी तेच त्यांचं सोनं ठेवलेलं, तारण ठेवलेलं सोनं ते सोडून आणतील. अशा प्रकारची अफवासुद्धा असू शकते. आणि शेतकऱ्यांना गंडा घालणं ह्या व्यापारी लोकांचं काम असू शकतं. कारण की अचानक अशी अफवा होईल कशी? ही संस्था खूप मोठी आहे आणि राधेश्याम चांडक त्या संस्थेचे मालक आहेत. असं वाटत नाही की ही संस्था एवढा मोठा धोका करू शकते. कारण की एक 10-15 वर्षापासून मी स्वतः या माझा 10-12 वर्षापासून माझा व्यवहार त्या संस्थेशी चालू आहे. आतापर्यंत काही असं काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी दिसून आलेला नाही. आणि माझ्या मते ही एक अफवा असू शकते आणि या अफवेमुळे आपण लोकांकडून ₹3, ₹4, ₹5 शेकड्याने पैसे घेणार. काही लोकांकडे 5-10 लाख रुपयाचं सोनं तिथे ठेवलं असेल, जमीन विकावं लागणार. लोकांचे पैसे व्यवहारांना घ्यावं लागणार. कोणाच्याकडून शेतमाल बिनभावाने विकावं लागणार. काही ना काही एखाद्या त्यांच्या चांगल्या किमतीची वस्तू त्यांना विकून ते सोनं सोडून आणावं लागणार आहे. आणि विनाकारण ही अफवा असल्यामुळे हे सगळं घाट्यामध्ये ते लोकं जाणार आहेत. आणि अशामुळे जास्त गर्दी केल्यामुळे एखाद्या वेळेस त्या बँकेची साईट हँग होऊ शकते. याची वस्तू त्याला, त्याची वस्तू याला असंही होऊ शकतं गर्दीमध्ये. आणि परत लोकांच्या अडचणी जास्त वाढू शकतात. ह्या अडचणीला कारणीभूत स्वतः सर्व खातेदार, ते बँकेचे खातेदार असू शकतात. कारण की बँकेला असं करायचं नसेल ना, अफवा एजंतीनं जर उडवली असेल तर याला कारणीभूत आपणच असणार आहे भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीला. कारण की अशी अफवा कोणी करू नये. राधेश्याम चांडक साहेब यांनी सांगितलं आहे. मी काही समजा हे नाही, माझं स्वतः 2-3 लाखाची वस्तू त्या बँकेमध्ये पडलेलं आहे. पण मला स्वतः झोप येईना. पण मी आता ते व्हिडिओ पाहिले तर मला असं वाटलं हे सगळं खोटं असू शकतं. माझं म्हणणं एवढंच आहे, लोकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये आणि बळी पडू नये. धन्यवाद.